नमस्कार, मी रेश्माच ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. तर सकाळची सुरुवात तेव्हाच झालेली आहे. अंधारापासूनच मी लवकरच उठले होते. आंघोळ वगैरे झाली, साफसफाई झाली, पोछा वगैरे झाली, रांगोळी झाली. आणि तर आज नागपंचमी, तर म्हणलं पुरणपोळी करावं. तर डाळ इकडं कुकरमध्ये ठेवलेली आहे. तर मुलांच्या डब्याची पण तयारी चालू आहे आणि मुलं गेल्यानंतरच मग पुढची तयारी चालू. तर पुरणपोळी बनवायचे, वारुळाला जायची, साडी नेसायची, खूप तयारी करायची. तर ब्लॉग कंटिन्यू करा. ताईला माहिती तुम्हाला बी नेसा म्हणलं होतं मी छान साडी. जाऊ पुढच्या श्रावण सोमवारला मस्त पूजा करू. तू पण नसतो बस का किती पाते तो नेसा. चालव तुम्हाला जो चांगला वाटेल तो टाका तिथं. तिथं काढा एकदम इकडे बघा. तुझ्या ह्याच्यात काढा तुझ्या. हा हॅलो बोला. चला की हिला हिला एकच दिन मी आता बघा की आपण करा. इथं पूजा वगैरे चालू आहे वारुळाची. आणि आमच्या क्वार्टरच्या खालचं एक वारुळ आहे, तिथं पूजा करत होते. आणि ॲक्च्युली कोणच नव्हतं तिथं. म्हणजे या युनिटमध्ये इतके मराठी आहेत तरी सुद्धा कोणच पूजा करायला आलेलं नव्हतं. मला त्या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलं, कारण की मराठी आपण महाराष्ट्रीयन असून सुद्धा नागपंचमी एवढी मोठी साजरी केली नाही. असं थोडं कुठंतरी वाईट वाटलं. पण मी दर युनिटमध्ये कुठं जाईल तिथं मी पूर्ण सण करण्याचा प्रयत्न करते. किंवा वटपौर्णिमा असो, नागपंचमी असो, कोणतेही सण असो, मी करण्याचा पूर्ण प्रयत्न करते. आत्ता पण खालीच एक वारुळ होतं, तर तिथं पूजा करायला गेलते आणि माझ्या 2 मैत्रिणी तिला पण घेऊन गेलते. तेच चालली होती त्यांची बडबड चालली होती की असं करतेत का, तसं करतेत का, तुला सगळं माहिती आहे. चाललं होतं बघा. तर मग वारुळाला वगैरे जाऊन आले, पूजा वगैरे झाली, घरातली पण पूजा झाली, सगळं आवरलं वगैरे. तर म्हणलं आता साहेबांचा यायचा टाईम झालाय, 2 पोळ्या गरम गरम लाटावं. तर आज पुरणपोळीचा बेत आहे. कोणाकोणाच्या घरी पुरणपोळीचा बेत आहे. पहिलं कसं होतं ना पंचमीच्या दिवशी पहिल्याचे की झोका वगैरे खेळायचं, फुगड्या खेळायचं. आता सगळं विसरतच चाललेत. आजची पिढी सगळं विसरत चाललेत. पण इथं कोणी गेलं नाही शक्यतो. आमच्या कॅम्पमध्ये खालीच आहे तिथं वारुळ आहे, तिथंच गेलते मी वारुळाला, पूजा वगैरे केली. आणि माझा तर काय उपवास आहे, आज सोमवार, श्रावण सोमवार. त्याच्यामुळे म्हणलं साहेबांपुरतीच 2 पोळी लाटायची आहे. मुलं तर काय खात नाहीत पोळी, त्यांच्या पुरतं चपाती बनवावं लागेल. आणि कोण खात नसल्यामुळे मी पण जास्त नाही टाकलं पुरण, थोडंच टाकलं होतं, 1/2 किलोच. बघू आता. आता जमते का नाही बघू. पोळी मला जमते तशी थोडी थोडी, पण फुटते का येते बघू. दाखवते तुम्हाला पण, जमते का सांगा मला. बघा फुगली आहे, फुगली पोळी फुगल्यावर कसा आनंद होतो ना. थोडी ही झाली, गॅस कमी करते. ती मोबाईलच्या ह्याच्यात थोडी करपली, म्हणजे जास्त भाजली, पण ठीक आहे, काय नाही. खरपूस भाजल्यावरच छान लागते पोळी. पोळी झाली, इकडं भात लावलेला आहे, पोळी झाली. माझा उपवास असल्यामुळे काय मला शाबू केलाय. आणि इथं आमटी झालेली आहे आणि पापड वगैरे तळलेला आहे.
चला तर मग दुसरी पोळी लाटायला घेते. पहिली तर फुगलेली आहे, आता दुसरी लाटते. आता दुसरी फुगती का नाही बघूया. बघा दुसरी पण पोळी फुगलेली आहे मस्त पीक. फुगल्यावर वेगळाच आनंद होतो ना. मस्त खरपूस अशी भाजून किती छान पोळी आली आहे. कसा वाटला व्हिडिओ आजचा? तर वारुळाला गेलते, पोळ्या केलत्या, दाखवल्या कशा झालत्या पोळ्या. उपवास होता, उपवास सोडला. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. बाय.